संभाजीनगर शहरामध्ये एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरामध्ये पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडं आणि कवट्यांची माळ दिसून आली। त्यामुळे खळबळ माजली आहे। तर पोलिसांनी त्याच्याकडनं जप्त केलेल्या मुद्देमालात महादेवाची पिंड देखील जप्त केली आहे। महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावरती पोलिसांनी छापा मारला असता हे धक्कादायक घबाड सापडलंय। छाप्यामध्ये पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळून आलाय। नियाज नजीर शेख असं एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरचं नाव आहे। कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी भागात तो राहत होता। विशेष म्हणजे आरोपी नियाज हा 2018 मध्ये झालेल्या राजा बाजार दंगलीतला आरोपी आहे आणि तो सध्या जामिनावरती बाहेर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार। ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरामध्ये छापा टाकला असता अनेक वस्तू सापडलेल्या आहेत पोलिसांना। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत आहेत। अविनाश, काय काय सापडलंय? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज पुरवणाऱ्या पेडलरच्या घरावर छापा टाकला। अनेक दिवसापासून तो ड्रग्ज विकत होता आणि पोलिसांच्या रडारवर होता। याच वेळी पोलिसांनी त्याच्या घरावर ज्यावेळेस छापा टाकला त्यावेळेस मियाज नजीम शेख या आरोपीच्या घरात पोलिसांना वेगळंच घबाड सापडलं आणि पोलीस देखील चक्रावून गेले। विशेष म्हणजे यामध्ये घरात जर आपण बघितलं तर जादूटोण्याच्या साहित्याचा खच पडलेला आपल्याला दिसून येतोय। आरोपीच्या घरात जनावरांची 2 हाडे, कासवाच्या वरचे आवरण, काळ्या रंगाचे कापडी भुताचे मास्क, तांबडी हंटर, रसायनाच्या बाटल्या, कवड्याच्या माळा आणि सिल्वर रंगाच्या धातूचे 84 नाणे, गोल्ड रंगाचे 79 नाणे आणि इंजेक्शन सिरीज देखील मिळाली। तर सोबतच महादेवाची पिंड असेल, अगरबत्ती स्टँड, काचेच्या 10 बाटल्या असे वेगवेगळे साहित्य त्या ठिकाणी होते। आणि पोलिसांचा संशय तेव्हा वाढला ज्यावेळेस 9 काळ्या रंगाचे दगडगोटे, विशेष म्हणजे काळ्या अशा रंगामध्ये ते आकर्षित करण्यात आलेले होते, जसे की एखाद्या माणसाला जसं मास्क असतं त्या पद्धतीचे हे दगड होते। त्यामुळेच पोलिसांना जादूटोणाचा संशय आला आणि एकूणच आता हे ड्रग्ज आणि ही जे जादूटोणा आहे याचं सांगड तो नेमकं कसा घालत होता, ड्रग्जच्या माध्यमातून काही वेगळ्या गोष्टी करत होता का, हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पोलीस तपासात अजून यामध्ये धक्कादायक खुलासे होतीलच। मात्र हा कसं हे सगळं करत होता, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना या जाळ्यात उडत होता का, हे देखील पाहावं लागेल। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।